ठीक आहे, चला आपण सुरू करू आधी. अध्याय 6 आहे रावण व गोकर्ण महाबळेश्वर यांची कथा. तर मी म्हटलं होतं महत्वाचं आधी सांगते, पण सगळे जॉईन होत नाहीत, तर एक वाचून घेऊ कथा. मग वाचू मध्ये मध्ये सांगते महत्वाचं. तर बघा, आता रावण व गोकर्ण महाबळेश्वर यांची कथा आहे. गोकर्ण महाबळेश्वरनच मला सांगायचं तर बघा किती को इन्सिडन्स म्हणावा लागेल. मला ऍक्च्युली आज जे बोलायचंय महत्वाचं, ते गोकर्ण महाबळेश्वर रिलेटेड काही आहे. रिलेटेड आहे म्हणजे जे काही बोलायचं आहे त्यात गोकर्ण महाबळेश्वर आधी होणार आहे. आणि नेमकं हे जे आलेलं आहे अध्याय 6, तो गोकर्ण महाबळेश्वरच. मला माहिती नाही काय योग आहेत. म्हणजे इतकं हे वाचल्यावर आत्ता आश्चर्य वाटलं मला, की जे बोलायचे तेच कसा काय अध्याय येऊन बसलाय. नक्कीच हे करवून घेतायत. आज मला जी बुद्धी झाली हे सांगायची तुम्हाला, त्याच रिलेटेड आलेला आहे. तर ठीक आहे, आधी वाचू मग ते मध्यभागी मी सांगते. आता ते मला रेकॉर्डिंग बंद करून बोलायचे, लक्षात घ्या. महत्वाचं जे काय बोलायचं असतं, काही गोष्ट मी ऑन द रेकॉर्ड बोलत नाही. तर विषय बघा काय आहे. मागच्या अध्यायाच्या अखेरीस श्रीपाद गोकर्ण तीर्थास आले असे म्हटले आहे. बघा, श्रीपाद गोकर्ण महाबळेश्वर मध्ये आलेले आहेत. त्यावर गोकर्णासच का प्राप्त झाले असा प्रश्न उद्भवला. आणि गोकर्ण हे साक्षात गणेशाने स्थापन केलेले शंकराचे आत्मलिंग आहे, म्हणून त्याचे महात्म्य आहे, असे सांगून ती कथा या अध्यायात सांगितली आहे. आता माझ्या पण मनात जो सकाळी प्रश्न आला, की हे गोकर्ण महाबळेश्वर का असावं हे स्थान, जे काही माहिती सांगणार आहे त्याच्या रिलेटेड मला प्रश्न पडला. अजून उत्तर मिळालेलं नाहीये. कदाचित जो मी आता निर्णय घेतला, की हे मध्यभागी तुम्हाला सांगेल कथा वाचल्यावर, कदाचित मला क्ल्यू प्राप्त होईल असं वाटतंय. बघूयात, होईलच असं काही नाही. होतोय का बघूयात. तर इथे अध्यायात सांगितले आहे. पौलस्य ऋषींची भार्या कैकसा म्हणजे रावणाची आई, ही मातीचे शिवलिंग करून त्याची पूजा करीत आहे असे पाहून या पूजेने कैलासपद मिळते असे तिच्याकडून ऐकून प्रत्यक्ष कैलासच शंकरासकट उचलून आईला आणून द्यावा, या अहंकाराने रावस. आणि तुम्ही कथा ऐकायची. मी तुम्हाला प्रश्नही मला पडलेला सकाळी सांगितला आहे, की गोकर्ण महाबळेश्वर पहिलं का असावं बरं. जे काही मी तुम्हाला सांगणार आहे त्या रिलेटेड. मग आता तुम्ही पण मला आधी उत्तर द्या, आणि मग मला पण क्ल्यू मिळतोय का बघते मी. नंतर सांगते. तुम्हाला कथा नीट ऐकून घ्या. मी काय सांगणार आहे त्याच्यामध्ये मला जो प्रश्न पडलाय त्याचं उत्तर तुम्हाला मिळतंय का बघा. मग मला मिळालं तर मी सांगेन. पौलस्य परत वाचते बघा. पौलस्य ऋषींची भार्या कैकसा म्हणजे रावणाची आई, ही मातीचे शिवलिंग करून त्याची पूजा करत आहे असे पाहून या पूजेने कैलासपद मिळते असे तिच्याकडून ऐकून प्रत्यक्ष कैलासच शंकरासकट उचलून आईला आणून द्यावा, या अहंकाराने रावण कैलासापाशी जाऊन त्याला हादरे देऊ लागला. कैलास पर्वत डळमळू लागल्यामुळे पार्वतीला काळजी पडली. तेव्हा शंकरांनी त्या रावणाला डाव्या हाताने खाली दाबला. त्यामुळे रावण पर्वत आणि जमीन यांच्या सांध्यात अडकला. रावण अडकला पर्वत आणि जमीन यांच्या सांध्यात. तेव्हा त्याने शंकराची कळवळून प्रार्थना केली. भोळ्या शंकरांनी त्याला या अडचणीतून बाहेर काढले. त्यानंतर रावणाने आपल्या शिराला, मुंडक्याला आतड्यांच्या शिरा, रक्तवाहिन्या, नाड्या लावून सप्तस्वराच्या साह्याने आणि नवरसपूर्ण संगीताने सामवेदाचे गायन केले आणि शंकरांना संतुष्ट केले. तेव्हा शंकर त्यास प्रसन्न झाले आणि त्यांनी रावणाला वर मागाव्यास सांगितले. रावणाने मोठ्या डौलाने आपल्याच मोठेपणाचे वर्णन करून आपणाला शंकराकडून मागण्यासारखे काही नाही, पण कैलास लंकेला नेण्याची इच्छा आहे आणि त्यासाठीच आपण आलो असे अहंकारपूर्ण उत्तर दिले. शंकरांनी त्याला कैलासापेक्षा प्राणलिंग श्रेष्ठ आहे, ते तुला देतो असे सांगून प्राणलिंग दिले. आणि त्या प्राणलिंगाची पूजा 3 वर्ष केली की तुझी नगरीच कैलास होईल
आणि तूच ईश्वर होशील, तू अमर होशील. फक्त आपल्या नगरात पोचेपर्यंत वाटेत कोठेही ते प्राणलिंग, प्राणलिंग, आत्मलिंग जमिनीवर ठेवू नये असे सांगितले. बघा, परत वाचते हा. शंकरांनी त्याला कैलासापेक्षा प्राणलिंग श्रेष्ठ आहे, ते तुला देतो असे सांगून प्राणलिंग दिले. आणि त्या प्राणलिंगाची पूजा 3 वर्षे केली की तुझी नगरीच कैलास होईल आणि तूच ईश्वर होशील, तूच अमर होशील. फक्त आपल्या नगरात पोहोचेपर्यंत वाटेत कोठेही ते प्राणलिंग, आत्मलिंग जमिनीवर ठेवू नये असे सांगितले. त्याप्रमाणे प्राणलिंग, आत्मलिंग घेऊन रावण कैलासहून निघाला. ही गोष्ट नारदांनी इंद्र, ब्रह्मदेव यांच्या मार्फत विष्णूंना कळवली. विष्णूंनी नारदांनी जाऊन रावणाला विलंब करावा आणि गणेशाने ब्रह्मचारी बाळकाच्या रूपाने प्राणलिंग रावणाकडून विश्वासाने घेऊन जमिनीवर ठेवावे अशी योजना केली. आणि सुदर्शन चक्राने सूर्य झाकला. नारदांनी जाऊन रावणास सूर्यास्त होत आहे, आता संध्या तू केली पाहिजे, तू वेद जाणणारा आहेस, संध्याकाळी मार्गक्रमण करशील तर संध्या लोप होईल असे सांगून स्वतः संदेश गेले. ठरल्याप्रमाणे गणेशाने बाळ ब्रह्मचार्याचे रूप घेऊन रावणाकडून प्राणलिंग थोड्या वेळ धरून ठेवण्यासाठी घेतले. आणि रावण समुद्र तीरावर संध्या करू लागल्यावर त्याला 3 वेळा हाका मारल्याचे नाटक करून जमिनीवर ठेवून दिले. रावणाने ते जमिनीवर ठेवलेले प्राणलिंग पुन्हा उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. फक्त लिंगाचा आकार गोकर्णासारखा झाला, म्हणून ते गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. सरस्वती, आता ही कथा बघा, म्हणजे ह्याचं काय विश्लेषण आहे. सरस्वती गंगाधरांच्या मूळ गुरुचरित्रात रावणाने केलेल्या गायनाचे वर्णन जरा विस्तारपूर्वक केलेले आहे. 6व्या अध्यायातील ओवी 41 ते 78 पर्यंत. मोठे बघा, शारदा मॅडमनी ओव्या टाकल्यात. रावणाच्या गायनाच्या वर्णनाच्या आहेत. गायनातील सप्तस्वर, षडज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, दैवत व निषाद, सारी ग म प ध नि यातील प्रत्येकाचे जन्मद्वीप, शरीरातील उत्पत्ती स्थान, प्राणी जातीचे आलाप, सादृश्य, कुल, वंश किंवा याती, वर्ण, रंग, देवता व रस इत्यादी माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे राग रागिणींची नावे, 36 राग सुद्धा दिले आहेत. पूजनीय श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी समश्लोकीमध्ये म्हणजे टीकेमध्ये रावण शिवतुष्टे हे काय दिलेत श्लोक. तर ज्या गायनात षड्जादी स्वर आहेत, राग व रागिणीने जे युक्त आहेत, ज्यात मधुर यमके आहेत, वेळेला ते योग्य व चतुर्विध वाद्यांनी युक्त विनादी तंतुवाद्य, मृदुंगादी चर्मवाद्य, पावा आदी वंशवाद्य, टाळ आदी कास्यवाद्य असे गायन रावणाने केले, असे संक्षिप्तच वर्णन केलेले आहे. सरस्वती गंगाधरांनी गायनाचे वर्णन करताना एके ठिकाणी गायन करी अभ्यास योगी लंकानाथ शिवाप्रती अध्याय 6 ओवी 65 असे म्हटले आहे. आधुनिक मराठीमध्ये अभ्यास योगी हा शब्द योगाभ्यासी असे आपण म्हणतो. म्हणजे बघा, योगा अभ्यासी म्हणजे अभ्यास योगी. रावण योगाचा म्हणजे हठयोगाचा अभ्यास करणारा होता. त्यामुळे रजोगुणांच्या अतिरेकामुळे मातीच्या शिवलिंगाची जन्मभर पूजा, आपली आई जे कैलासपद मिळवायचे म्हणते तो कैलास आपण तात्काळ उचलून आणू असा अहंकार त्याने बाळगला. अचाट प्रयत्न केले आणि त्याच अहंकाराला बळी पडून त्याने आपले स्वतःचे परिश्रम वाया घालवले. त्याचे प्रचंड कर्म सुद्धा विकर्म झाले. अशी ही 6व्या अध्यायातील रावण व गोकर्ण महाबळेश्वराची कथा. आता टिपा काय दिल्यात बघा. या अध्यायापासून ज्ञानाच्या साधनांचा विचार सुरू केला आहे. योग आणि कर्म ही ज्ञानाची साधने. रावणाची आई मातीचे शिवलिंग करून त्याची पूजा करीत होती. याचा अर्थ तिचे कर्म हे साधन होते. पण रावण रजोगिनी आणि अहंकारी, त्यामुळे त्याला आपल्या आईचे कर्म हे साधन क्षुद्र प्रतीचे वाटले आणि त्याने हठयोगाचे साधन वापरले. कैलास पर्वत डळमळला
रावणाने शिरास आतड्यांच्या तारा लावल्या इत्यादी वर्णन हठयोगाचे आहे. रावणाने केलेले गायन हे त्याच्या राजस अहंकाराचे प्रदर्शन आहे. हठयोगाच्या अवघड साधनाला संगीताचा उपयोग करून घेतला आणि त्याला मंत्रशास्त्राची जोड दिली असे म्हणता येईल. कारण वर्ण, देवता, याती, कुळ वगैरे रावणाच्या संगीताचा तपशील जो सरस्वती गंगाधरांनी या 6व्या अध्यायाच्या ओवी 41 ते 78 मध्ये दिला आहे, तो तपशील म्हणजे मंत्रशास्त्राची अंगे आहेत. तसेच गायन हे निव्वळ करमणुकीचे साधन नसून ईश्वर प्राप्तीचे सुद्धा साधन आहे. रावण हा नुसता गवई नसून गानयोगी होता. हठयोग, राजयोग, लययोग, मंत्रयोग इत्यादिकांप्रमाणे गानयोग हाही अष्टमहासिद्धी प्राप्त करून देणारा एक स्वतंत्र योग आहे, असे श्री कामत यांनी गुरुचरित्र ग्रंथ संशोधनात म्हटले आहे. सारांश: रावण हा हठयोगी होता, संगीत व मंत्रशास्त्र यांचा जाणकार होता आणि वेदवेत्ताही होता. शिवाय त्याचा रजोगुण प्रबळ असल्यामुळे अचाट उद्योग करण्याची क्षमताही त्याच्याजवळ होती. या सर्वाचा उपयोग करून त्याने कैलास पर्वतावर धुमाकूळ घातला होता व शंकरांना आपल्या पुढे प्रकट होण्यास भाग पाडले. पण त्याच्याजवळ भक्ती नव्हती. अडचणीतून सुटण्यापुरती त्याने शंकराची प्रार्थना केली, पण अडचणीतून बाहेर पडल्यावर त्याने आपला मिजासखोरपणा, राजस अहंकारच प्रकट केला आहे. आपल्या संगीताच्या व सामवेदाच्या ज्ञानाचे राजसी प्रदर्शन त्याने केले. भोळे शंकर प्रसन्न झाल्यावर रावणाची मिजाज अगदी स्पष्ट झाली. त्याच्याजवळ जर भक्ती असती तर जे बोलला ते तो बोलला नसता. तुमच्याकडून मागण्यासारखे माझ्या दृष्टीने काही नाही. माझी म्हातारी आई तुमची पूजा करू इच्छिते, तेव्हा तुमच्या सकट कैलासच लंकेत नेण्याची माझी इच्छा आहे, असे तो म्हणाला. त्यात राजस अहंकार पुरेपूर भरला आहे. भक्ती मात्र मुळीच नाही. तरी सुद्धा भगवान शंकरांनी आपले प्राणलिंग म्हणजे एक साधन रावणास दिले. शंकराच्या आदेशाप्रमाणे त्याने प्राणलिंगाची उपासना म्हणजे गुरुपदिष्ट साधना रावणाने केली असती तर त्याला अमृतत्व व ईश्वरत्व निश्चितच प्राप्त झाले असते. पण त्याचा राजस अहंकार आडवा आला. त्याने शंकरांनी दिलेल्या प्राणलिंगाबद्दल त्याला आस्था नव्हती आणि म्हणूनच त्याला त्याचा सांभाळ करता आला नाही. अहंकार व वासना यांचा क्षय झाल्याशिवाय निव्वळ हठयोगाने ज्ञान होत नाही. बघा, अहंकार व वासना यांचा क्षय झाल्याशिवाय निव्वळ हठयोगाने ज्ञान होत नाही. हठयोगामुळे फक्त गुरूंकडून म्हणजे शंकराकडून त्याला प्राणलिंग हे साधन मिळाले, पण त्या साधनाबद्दल आस्था नसल्यामुळे रावणाचे सर्व प्रयत्न निष्फळच होणार होते. गणेश व विष्णू यांनी त्याला ठकविले असे या कथेत दाखविले आहे. त्यातील गूढ अर्थ समजून घेतला पाहिजे. कारण गुरुतत्वामध्ये गणेश, अग्नी, विष्णू यांचा समावेश होतो. गुरुने दिलेल्या साधनाबद्दल म्हणजे अग्नीबद्दल पुरेशी आस्था दाखवली नाही. त्यामुळे गणेश विवेक बुद्धी व विष्णू म्हणजे सृष्टीची पालन करणारी, रक्षण करणारी शक्ती यांचे सहकार्य रावणाने गमावले. कळलं? गणेश बघा, रावणाला सांभाळता नाही आलं. गणेश, अग्नी, विष्णू. त्यामुळे गणेश म्हणजे विवेक बुद्धी, विष्णू म्हणजे सृष्टीचे पालन करणारी, रक्षण करणारी शक्ती यांचे सहकार्य रावणाने गमावले. म्हणजे तो बेसावत झाला. गुरुने दिलेले साधन म्हणजे अग्नी असतो, तो विवेकाने म्हणजे गणेश आणि सांभाळूनच विष्णू हाताळला पाहिजे, नाहीतर हात भाजणारच. तसे रावणाचे झाले. आपल्या आपल्या अविवेकीपणामुळे आणि बेपर्वाईने रावणाने आपली स्वतःचीच हठयोगाची सर्व मेहनत वाया घालवली. रावणाला ज्ञान झाले नाही, होणेही शक्य नव्हते. हीच गोष्ट द्विसाहस्त्रीच्या टीकेमध्ये पूजनीय वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी 6व्या अध्यायाच्याच प्रारंभी स्पष्ट केली आहे.
त्यांनी असे म्हटले आहे की विवेकपूर्वक भगवत प्रित्यर्थ कर्म केल्यामुळे सात्विक वृत्तीच्या लोकांवर भगवत प्रसाद कसा होतो हे मागच्या 5व्या अध्यायात सांगितले. आणि त्याच्या विपरीत वागण्यामुळे मिळालेला प्रसाद सुद्धा कसा वाया जातो हे आता 6व्या अध्यायात सांगितले आहे. रावणाच्या कैलास उचलण्याच्या प्रयत्नांचे वर्णन करताना श्लोक आहे असे म्हटले आहे. हा हठयोगाचा उल्लेख आहे. या अध्यायात पूजनीय स्वामी महाराजांनी नारदांचा उल्लेख सुद्धा योगी असा केला आहे. पुढे रावण प्राणलिंग घेऊन गेल्यावर विष्णूंनी कसा काय विचार केला हे सांगताना असे म्हटले आहे. पण विष्णूंच्या युक्तीने रावण फसला. तो त्याच्या अविवेकाने व बेपर्वाईने हे लक्षात ठेवले पाहिजे. मला तुमची व तुमच्या मोठ्या सैन्याची भीती वाटते. तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी या असे शिवाजी महाराज म्हणाले. पण आपले अवजड हत्ती तोफांचे सैन्य घेऊन प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या खोल जंगलात अफजल खान उतरला. तो स्वतःच्या अविवेकाने व फाजील आत्मविश्वासासाठी निर्माण झालेल्या बेपर्वाईमुळे त्याची फसवणूक त्याच्या राजस अहंकाराने केली. शिवाजी महाराजांनी नाही, त्याप्रमाणे रावणाने प्राणलिंग गमावले ते स्वतःच्याच अविवेकाने व राजस अहंकाराने, विष्णूच्या किंवा गणेशाच्या लबाडीने नव्हे, हे लक्षात ठेवले पाहिजे. कैलासाच्या पायथ्याखाली चेंगरलेल्या रावणाने भगवान शंकराची स्तुती केली, पण गणेशाने प्राणलिंग जमिनीवर ठेवल्यावर त्याने ते आपल्या बळाने उपटण्याचा प्रयत्न केला. तो खरा भक्त असता तर त्याने पुन्हा शंकराची स्तुती केली असती. पण त्याच्याजवळ भक्ती नव्हती, राजस अहंकारच होता. या राजस अहंकारामुळे त्याला अचाट प्रयत्न करता आले, पण ज्ञान मिळवता आले नाही. हाच या कथेचा निष्कर्ष आहे. कर्म काय म्हटले? मातीच्या शिवलिंगाची पूजा निष्ठेने करत राहण्यामुळे रावणाच्या आईची चित्तशुद्धी झाली असती व त्यातून तिला ज्ञान झाले असते. रावणाने आचरलेले कर्म भीषण प्रकारचे होते, पण त्यामुळे त्याचा राजस अहंकार कमी न होता वाढतच गेला. त्यामुळे शेवटी त्याची हानी झाली. त्याला भगवान शंकरांनी प्राणलिंगाची साधना सांगितली होती, पण त्याबद्दल आस्थेने ठेवली नाही, म्हणूनच त्याचे कल्याण झाले नाही. आस्था केली असती तर चित्तशुद्धीद्वारा त्याला ज्ञान मिळाले असते, पण त्याच्या अहंकारामुळे एवढे मोठे कर्म सुद्धा विकर्म झाले. भक्ती काय म्हटले? रावणाच्या आईच्या मनात भक्ती होती, पण रावणाने तिच्या साधनामध्ये निष्कारण ढवळाढवळ केली. पर्वताखाली सापडलेल्या रावणाने शंकराची केलेली स्तुती मतलबीपणाची होती, त्याची भक्ती नव्हती. रावणाजवळ भक्ती नव्हती, त्यामुळे तो आपल्याच राजसी अहंकारास बळी पडला. तर हे आहे विवेचन. काय झालंय आता बघा, कथा जर बघितली आहे ना, तर आता या कथेच्या रिलेटेडच आलं थोडस, ते सांगते मी जे मला बोलायचं होतं ते. तर मी आता तुम्हाला म्हटलं की आज मी थोडस महत्वाचं बोलणार आहे, तर लवकर या. पण तुम्ही लवकर येत नाही, वेळेवर येत नाही. आता बघा, तर त्यामुळं आज मला ऍक्च्युली काय झालं, 2-3 दिवस तर पिरामिडला गेले, भाग 1, भाग 2, भाग 3. मग काल तर रात्री आलो ना आम्ही, 7ला वगैरे आलो. त्यानंतर मग आज सकाळी सहज माझा मुलगा, काहीतरी बातम्या चालल्या होत्या म्हणून म्हटलं तुला माहितीये का मम्मी, इकडं असं झालं, तिकडं तसं झालं, असं तो काहीतरी म्हणाला की खूप हे होत आहेत भूकंप, आणि काहीतरी तो म्हटला लँडस्लिड्स होत आहेत. म्हणून मी आपलं सकाळी सहज थोडासा वेळ मिळाला, माझं कामच चालली होती, थोडासा वेळ मिळाला म्हणून जस्ट मी टाकलं तर बापरे, काशीचं दिसलं, उत्तर प्रदेशचं दिसलं, सगळं फ्लडिंग, सगळं पाण्याखाली चाललंय. रशियाचं तर आपल्याला माहितीच आहे काय झालं. आणि ऍक्च्युली आपल्याला जे जे प्रेडिक्शन्स ऐकले होते आपण,
तर ते सगळे तसेच चाललेले आहेत, सिक्वेन्स तसाच चाललेला आहे. तर आपल्याला असंही कळलं होतं की आपण तो जो पाऊस भिजलो आपण सगळे, एक स्पेशल पाऊस त्यावेळेला आला आणि जिथे जिथे तो पाऊस येणार होता तिथे ते ते कुंडलिनी अवेकनिंग साठी ते पाणी अंगावर घ्यायचं होतं, आपण भिजलोही. तर हे पण काही लोक भिजले. तर तो पाऊस जिथे जिथे पडला तिथे तिथे भूकंप होणार आहेत, मोठेच्या मोठे, हे इंडिकेशन्स होतं. त्यामुळे तेही मी तुम्हाला सांगितलं आहे की आपण आता आनंदाने यामध्ये वर्षा करतो आपल्या कुंडलिनीसाठी, पण त्यामुळं भूकंप तिथे होणार आहेत. तर आपल्याला रेडी राहायचं आहे. पर्टिक्युलरली आपल्याला महाराष्ट्रामधला काही भाग, पश्चिम महाराष्ट्र, हा भूकंपाने क्लीन होणार आहे, आपण असं म्हणू, स्वच्छ होणार आहे. आणि काही ठिकाणी पूर्स येणार आहे, जसं मुंबई वर्तवली आहे. तर याच्यामध्ये अमेरिका पहिल्यांदा हे केली. आपण अमेरिकेमध्ये पण काय चाललंय बघतोय. इतर देशांमध्ये किती फ्लडिंग होत आलेलं आहे, चाललेलं आहे, ते पण बघत असाल तुम्ही. तर मला आज सकाळी ज्या वेळेला काशी उत्तर प्रदेशचे मी व्हिडिओ बघितले, तर खरोखर 2-2 मजले सुद्धा पाण्याखाली गेलेले दाखवलेले आहेत. आणि खूप बिकट अवस्था झाली आहे. आणि आपल्याला सुद्धा बऱ्याच जणांनी वॉर्निंग केलं. आता हे काही मला हे माहिती नाहीये. इतरांचं मी काही ऐकतीये आणि मला रेझोनेट होतं तेच मी तुम्हाला सांगितलं. की बरेच जण आपल्याला सांगत होते की घरात साहित्य भरून ठेवा 6-6 महिन्याचं, कारण वेळा अशा येणार आहेत की तुम्ही खाली सुद्धा घराच्या बाहेर पडू शकणार नाहीये, जाऊ शकणार नाहीये. दिवे जाणार आहे, लाईट नसणार आहे, पाणी नसणार आहे. या सगळ्या गोष्टींना प्रिपेअर्ड राहा, साठे करून ठेवा. तर मला एक सहज असं आता युपीचं बघताना ताराविरा पण सगळ्या पाण्याखाली गेल्या, तर अर्थात लाईट बंद झालीच असणार आहे मी म्हंटल. म्हणजे हे जे काही वॉर्निंग देत होते की साहित्य किराणा भरा, आता एक एक 2-2 मजले पाण्याखाली गेले, त्या घरातल्या लोकांना लाईट पण नाही. किंवा पहिल्यांदा जर पाणी आलं तर लाईट बंदच होणार आहे, नाही तर शॉर्ट सर्किट सगळं होणार आहे. हे आहेच आहे. मग आता हे जे आहे ते काही ठराविक क्षेत्रात म्हटलंय, पण ते सगळीकडेच होणार आहे. कोणी पाण्याने जाणार आहे, कोणी भूकंपाने जाणार आहे, कोणी ज्वालामुखीने जाणार आहे, कोणी कशानेही जाणार आहे. कितपत जाणार, काय होणार हे माहिती नाहीये, पण इंडिकेशन्स तर तसे दिसत आहेत. आणि जे काही होणार आहे त्याला आपण क्लिनिंगच म्हणू. आणि या चांगल्याच गोष्टी येथे आपण सगळं डिस्कस केलेलं आहे की आता पृथ्वीचा प्रलय आलेला आहे जवळ. आणि हा प्रलय म्हणजे आपण आपल्या ओरिजिनकडे आपल्याला जायची संधी प्राप्त झालेली आहे. पृथ्वी 5व्या आयामात चाललीये, ती शुद्ध होतीये. तिला सगळं धुवून टाकायचं आहे आणि एक नवीन रूप धारण करायचं आहे. हे नवीन रूप धारण करताना आपण पृथ्वीला मदत करण्यासाठी इथे आलेलो आहोत. जी काही सूर्याची ऊर्जा येते, जी काही सूर्य आग ओततय, तो आपण ध्यानाने पृथ्वीपर्यंत पोहोचवत आहोत. ध्यानाने आपण पृथ्वीला सूर्याचं प्रेम पोचवत आहोत. हे आपला रोल आहे. आपण यासाठी जन्म घेतलेला आहे. म्हणूनच आध्यात्मिक युग सुरू झालेलं आहे. म्हणूनच ध्यानाला जोडण्याची गरज आहे. जे या भागात हिस्सा घेतील, आध्यात्मिकतेने ध्यान करतील, पृथ्वीच्या क्रिएशन्स मध्ये मदत करतील, त्यांचं लवकर लवकर विकास होईल. सगळ्यांचा विकास तर सगळ्यांचाच होणार आहे. संधी तर सगळ्यांनाच आहे अपग्रेड व्हायची, इव्होल्युशन व्हायची, उत्क्रांती व्हायची. संधी सगळ्यांनाच आहे. पण याच्यात संधी कोण केव्हा घेतोय? कोण 1 दिवसाने घेईल, कोण 1 महिन्याने घेईल, कोणी 1 वर्षाने होईल, कोण 10 वर्षांनी, कोणाला हजारो वर्ष संधीला संधी लागतील घ्यायला. तर ही जी परिवर्तनाची लाट आलेली आहे, याच्यात आपल्याला खूप सुवर्ण संधी आली आहे की ज्याला युगाने युग लागतात, ज्याला हजारो वर्ष लागतात आपल्याला आपल्या ओरिजिन मध्ये विलीन होण्यासाठी, ती आता आपल्याला या जन्मी मिळत आहे, मिळालेली आहे संधी. तर ती घेणं घेणं म्हणजे पूर्णपणे आपल्या आध्यात्मिक विकासावर फोकस ठेवणं. ह्याचे इंडिकेशन्स आजूबाजूला व्हायला आलेले आहेत. हे मला सकाळी जाणवलं. म्हटलं आपण जे काही व्हिडिओ बघितले, काही आपण डिस्कशन ग्रुपवर चर्चा करत आहोत या अशा व्हिडिओची. नाही, रेकॉर्डिंग नाही बंद करायचं. मला हे काही रेकॉर्डिंग ठेवायचंय ना, जिथे वाटेल तिथे मी बंद करेल. तर हे तर महत्वाचं. ऍक्च्युअली हेच तर आपल्याला सगळ्यांना सांगण्याचं काम आहे अर्चना मॅडम. सगळ्यांना जाग करायचंय ना. आपलं कामच हे मुळात जाग करायचंय, काय चाललंय, काय होणार आहे,
आणि आपल्याला काय करायचंय हाच तर संदेश पोहोचवायचा आहे. मला जेव्हा नावं घ्यायची तेव्हा मी रेकॉर्डिंग बंद करेल. तर हेच करायचंय सगळ्यांना, एकमेकांना जाग करायचे. बरं झालं तुम्ही रेकॉर्डिंगचं टाकलं. तर अर्चना मॅडम आणि ह्या सविता मॅडम या दोघींनी काय केलं, की त्यांच्या मैत्रिणींचा ग्रुप होता. सविता मॅडमचा, सविता धर्माधिकारी आणि अर्चना सोनसळे मैत्रिणींचा ग्रुप होता शाळेचा. त्या ग्रुपवर त्यांनी सांगायला सुरुवात केली, ध्यानाने असं होतं तसं होतं. आणि मग हळूहळू आपलं काही 2-3 व्हिडिओ पाठवून म्हणा किंवा काय पाठवून त्यांनी अवेअरनेस जागृत केला. आता तिथे आलेल्या आपल्या सुवर्णा ख्रिस्ती मॅडम यांच्या क्लासमेट आहेत या दोघींच्या. आणि मग त्याच्यावरनं चर्चा झाली. मग ह्या त्या आल्या पिरॅमिडला, दोन्ही कोर्स करून घेतले त्यांनी. काहींना एकदम तिन्ही कोर्स पदरात पाडून घेतले त्यांनी. तर नवीन असूनही त्यांना संधी मिळाल्या. तर ह्या गोष्टीला तर खूप महत्व आहे. कारण तुम्ही जेवढं हे सगळ्यांपर्यंत पोहोचवाल, तेवढं तुम्ही पुढे जाणार आहात. कारण आपलं कामच हे अवेअरनेस सगळ्यांमध्ये क्रिएट करायचं आहे. सगळ्यांना सांगायचे पृथ्वीवर काय चाललंय, काय होत आहे. त्यांनी ध्यानाला लागलं पाहिजे. त्यांनी आध्यात्मिक ज्ञान घेतलं पाहिजे. त्यांनी उच्च ज्ञान घेतलं पाहिजे. हे सगळं महत्वाचं आहे ना आता आपल्या स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी. मग हे सगळं वेळ येत चाललेली आहे, काळ येत चाललेला आहे. आता जागृत होणं गरजेचंच आहे. ही जी घंटा आहे घंटा, ती आपल्याला सगळ्यांपुढे वाजवायची आहे. त्यांना जागं व्हायचंय का नाही ते त्यांनी ठरवावं. ज्याचं त्याचं प्रारब्ध, पण आपलं आपण करायचं ना. आपलं आपण करायचं ना. आपल्याला द्यायचंय द्यायचंय द्यायचंय. अवैकन वैकन वैकन, जागे व्हा जागे व्हा जागे व्हा. शेवटी ज्याचं त्याचं कर्म किंवा ज्याचं त्याचं प्रारब्ध. म्हणून मी सकाळी काय विचार केला, अरेच्या, आपण जे जे डिस्कशन ग्रुपवर बघितलं, जे जे ते सगळं दिसायला लागलंय आता. आणि हे जे 8.8चा तो भूकंप आहे रशियाचा, तो कित्येक वर्षांनी आलाय. काशीचा पूर कित्येक वर्षांनी आलेला आहे. या जरी घटना आहेत तर त्या डेडलाईन्स क्रॉस करणार आहेत, त्याचेही रेकॉर्ड मोडणार आहेत असं म्हटलं जातंय. ज्या स्पीडनी ते होतंय तेच आता आपल्याला 8.8चे 10-11 पर्यंत जाणार आहे. या नुसत्या इंडिकेशन्स आहेत. हे जे आता आजूबाजूला चाललंय ते नुसती झलक आहे, झलक. अजून तर खूप सुरू होणार आहे असं म्हणतात. मग आपल्याला प्रिपेअर होण्याची किती वेळ आहे बघा बरं. प्रिपेअर आपल्या आध्यात्मिक विकासाची, प्रिपरेशन आपल्या ज्ञानाची, प्रिपरेशन आपल्याला इव्होल्यूट व्हायची, प्रिपरेशन आपल्याला पृथ्वीला मदत करण्याची, प्रिपरेशन आपल्याला नवीन युग क्रिएशनची. किती संधी मिळत आहे, किती वेळा घंटा वाजत आहे आणि किती वेळ आपण झोपून राहायचंय. तर हे सकाळी मला जाणवलं. आणि मग मला हा आजचा सेशन घ्यायचा नव्हता. तुम्ही सुजाता मॅडमला विचारा. त्यांना मी किती वाजता, 2 वाजता फोन केला असेल मला वाटतं. मॅडम तुम्ही घ्या आजचं सेशन, मला घ्यायचं नाहीये. मला रेकॉर्डिंग वगैरे संपून टाकायचं होतं सगळं. कालचं परवाचं म्हटलं करून टाकू, वेबसाईटवर हे करू. तर ते एक मूड होता सकाळपासून. तर त्या म्हणाल्या की मी साताऱ्याला आणि पुस्तक माझ्याजवळ नाहीये. म्हटलं जाऊ दे, मग मी सुट्टी देते. हे मी सुजाता मॅडमना म्हंटल. आणि मी सुट्टीचं मी आज सेशन घेत नाही. आज काय उद्या सुद्धा म्हणणार होते. मी मेसेज करायला घेतला. आणि मला काय झालं काय माहिती, असं वाटलं नाही थांबूयात. आपल्याला जे काही ते सकाळी व्हिडिओ बघताना वाटलं हे सांगितलं पाहिजे सगळ्यांना, ते सांगू. भलं वाचन राहू देत म्हटलं. ते ते सांगून घेऊ. आणि वाचायचं वाटलं तर वाचू. कारण थोडस घसा सुद्धा दुखतोय सारखं. 3 दिवस काय आहे बघा ना, 9 ते 5 बसून मी नुसतं जेवायला उठलो तरी बसलोच. नंतर कशाला उठलो तरी बसलोच. ध्यानाला उठलो तरी बसलोच. म्हणजे ते पाय आणि घसा हे आणि ते सगळं काय झालं असेल 3 दिवस एका जागी नुसत्या बसण्याच्या अवस्थेत. तर ते मी म्हंटल की जाऊ दे 2 दिवस बोलायला आराम घेऊ. पण नंतर वाटलं जाऊ दे, बघूयात काय वाजत आपली सिच्युएशन आहे 4 वाजताची. वाटलं तर वाचू, नाही ते थोडस सांगून बंद करू. तेवढ्याच सरांचा एक फोन आला. आणि मग अर्धा पाऊण तास डिस्कशन झालं. कारण 2-3 दिवस मी गायब होते ना, आउट ऑफ रेंज मध्ये. मग आमचे ते कलिग्स वगैरे सगळे 2-3 फोन येऊन गेले. आणि मग अर्धा पाऊण तास त्याच्यावरच बोलणं झालं. त्यांच्याही मिसेसला ब्रेस्ट कॅन्सर झालाय. तर हे झालं. दुसऱ्याही सरांची ट्रॅजेडीच आहे. ते पण काउन्सिलिंग साठीच मला फोन करत आहेत. मिसेस आणि ह्यांचं आहे थोडेसे द्वंद्व, हे असं चालूच आहे. तर मग ते गेला आणि आता जस्ट 5 मिनिटं संपलं. म्हटलं सर आता माझं सेशन आहे. असं करून
म्हणजे मला तेवढा पण थोडासा पॉज मिळाला नाही. आणि मग त्या आता थोडस रेकॉर्डिंग बंद करेल. तर या सगळ्या सिच्युएशन्सला आपल्याला ध्यानावर आणि ज्ञानावर, उच्च आध्यात्मिक ज्ञानावर फोकस करायचा आहे. आणि हे जे ज्ञान आपण आध्यात्मिक ज्ञान घेत आहोत, पर्टिक्युलरली शिवसरोदय शास्त्रातनं, त्याच्यामुळं जे काही होणार आहे तेच आपल्या पुढच्या ह्याची, आपलं जो पुढचा असेन्शन होणार आहे त्यासाठी ते ज्ञान खूप काम करणार आहे. देह सोडल्यानंतरही काम करणार आहे. असंच ते खूप ज्ञान आपल्याला गरजेचं आहे. शिवसरोदय शास्त्र भाग 1, 2, 3, 4, पाचवं नाही मला माहिती, पण 4 पर्यंत तर मला दिसतंय. म्हणून मग मी म्हटलं की हे आपल्याला महत्वाचं आहे. कोजागिरीला प्लॅन केलेला आहे भाग चौथा. त्याला फक्त सुलक्षणा मॅडमने नाव दिलंय, हो ना मॅडम? अजून कोणी नाही दिलं ना? सुलक्षणा मॅडम? आता दिले मॅडम 4-5 जणींनी अजून. कोणी कोणी दिलेत सांगा मला जरा. आता दिले, मला वाटतं शकुंतला मॅडमने दिलं आहे. आता म्हणजे आजचं सॉरी, नका धरू, आधीच सांगा मला, आजचं जाऊ द्या. नाही आधी कोणीच नाही दिले. आधी फक्त तुम्हीच दिलंय. आणि त्या स्मिता हो. लपलीकर मॅडमना मी सांगितलं होतं ते वाचा नीट करा, त्यांनी काय ते काय केलंय माहिती नाही. आहेत का स्मिता लपलीकर मॅडम? नाहीये तर मला वाटतं आज. तर त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही नीट मेसेज वाचला नाही, नीट लिहिलं नाही. तर ते पण ते काय अपडेट झालं नाही त्यांच्याकडून. तर ठीक आहे. तर मग आता ज्या वेळेला हे भाग झाले 3, त्यावेळेला काही म्हटलं की आम्हाला भाग 4ही करायचंय आणि आम्ही येणार. त्यांना ते आवडलं. आणि मग मी म्हंटल करणार आहे, पण काहींचं बुडालं होतं ना भाग 2, 3. काही लोक म्हंटल मी काय घेण्याच्या मूड नाही मध्ये नाहीये बाबा. आता मी फक्त कोजागिरीला भाग 4 घेणार आहे. मला काही 1, 2, 3 लगेच घ्यायचे नाहीयेत. आहे तिथे लोक सगळे, मी बोललीये कालच. म्हटलं मी घेतला तर फक्त 4च घेणार आहे, मला नाही घ्यायचं आता. आणि त्याच्यानंतर भाग 1, 2, 3 तर मी घेणार नाही. आणि हा सुद्धा मला घ्यायचा नव्हता सप्टेंबरमध्ये, पण सविता मॅडम मुळे घेतला. नाही तर पावसामुळे वगैरे मला नाही, मी नव्हतं असं प्लॅन केलं. पण किती सुंदर साथ दिली बघा. 10 जुलैचाही सुंदर झाला पावसाचं चिन्ह असतानाही. आणि 2, 3, 4 ऑगस्टची खूप सुंदर झाले, काहीच पावसाने अडचण नाही आली. जसं प्लॅन केलं होतं तसं मिनिट टू मिनिट, वेळ टू वेळ प्लॅन झालेले, खूप सुंदर झालं. आणि या सगळ्या भानगडी, किती अडचणी असतात, किती लांबून लोक आली यावेळेला. त्या नवीन पण लोक होती, पण फार सुरेख झाले. तर हे सुद्धा झाल्यावर मी ज्या वेळेला घरी आले, मी म्हटलं कोजागिरीला करायचं आहे. काही लोक म्हणतात, ते म्हटले मेसेज कुठं गायब झाला असेल, आता आम्हाला नवीन टाका मेसेज. म्हणून मग मी शिवसुरदेवर म्हंटल सुद्धा भाग 4 साठी. पण नंतर मला काय झालं हे व्हिडिओ बघितल्यावर व्हिडिओ वगैरे बघितल्यावर मला असं वाटलं, नाही मग आता जर अजून कोणाला जर काही तारखांमुळे जमले नसतील तर त्यांना पण एक संधी मिळाली, आपल्याला होईना का त्रास. तिथे लागोपाठ प्लॅनिंग 3 दिवसाला यावेळेला जरा अवघड गेलं आमच्या दोघांना. 3 दिवस सलग फर्स्ट टाइम झालं ना. शिबिराला किती लोक थोडे असायचे, आणि शिबिराला काही शिकवायचं नव्हतं ना. शिबिराला फक्त ऍक्टिव्हिटी करून घ्यायच्या होत्या, त्यामुळे ते 5 दिवसाचं होतं. पण हे 3 दिवसाचं जरा अवघड गेलं आमच्या दोघांना. मला जास्त शिकवून परत संध्याकाळी स्वयंपाक करणं किंवा हे सगळं प्लॅनिंग थोडस हे झालं. मी म्हटलं नको बाबा, आपण परत कशाला ते लागोपाठ घेऊन आपलं वाढवायचं हेक्टिक. पण परत असं झालं, नाही देऊन तर बघू असं. आणि म्हणून मग मी म्हटलं नाही बघू. मग आता मग मी मेसेज टाकला जस्ट, केव्हा टाकला बघा, आत्ताच टाकला मी, की भाग 1, 2, 3ही तुम्हाला करायचं असेल तर लिहा नाव, नंबर बघून मी ठरवते. असं ते टाकलं. आणि मग ते आता मॅडम म्हणतात नावं दिलेली आहेत त्याला. तर ते एक झालं, मला सांगायचंच होतं की ह्याच्यामध्ये तुम्ही आधी प्लॅन करा. आधी प्लॅन केलं तर काही तोटा होत नाही. 1 मिनिट, दार उघडून येते.
तर लवकर प्लॅन केलं तर काही तोटा होत नाही. ऐन वेळेला काही अडचणी आल्या तरी आपण ऐन वेळेला कॅन्सल करू शकतो. तर ते सांगायचंय. आणि आता काय बोलायचं ते मी रेकॉर्डिंग बंद करून बोलते.